पूरग्रस्तांना न्याय मिळावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार प्रताप अडसड यांची तातडीच्या मदतीची मागणी. धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघासह अमरावती जिल्ह्यात अलीकडे झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीत शेतकरी आणि नागरिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पूरग्रस्तांना तातडीची मदत देण्याची मागणी करणारे सविस्तर निवेदन सादर केले. अतिवृष्टीमुळे अनेक गावातील शेती पिके पाण्याखाली गेली असून घरे, रस्ते, पूल तसेच सार्वजनिक सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक कुटुंबांपुढे गंभीर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. आमदार प्रताप अडसड यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केलेल्या मागण्यांमध्ये पूरग्रस्त भागात तातडीनं पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना निकषानुसार आर्थिक मदत देणं, मृतांच्या कुटुंबियांना विशेष आर्थिक सहाय्य जाहीर करणं, शेती पिकांच्या नुकसानीची भरपाई देणं, तसेच पुरामुळे बाधित झालेल्या रस्ते, पूल आणि इतर सार्वजनिक सुविधांच्या दुरुस्तीसाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याचा समावेश आहे. संकटाच्या या काळात प्रत्येक पूरग्रस्त नागरिकाला शासनाची मदत वेळेत मिळावी, त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात आणि जनजीवन लवकरात लवकर पूर्ववत व्हावे, यासाठी आपण सातत्यानं पाठपुरावा करत असल्याचं आमदार प्रताप अडसड यांनी यावेळी सांगितले आहे. ब्युरो रिपोर्ट, विदर्भ टुडे न्यूज, नागपूर.